ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी आंतरवाली सराटीच्या तोंडावर असलेले वाडीगुद्री इथं लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। आजचा 7वा दिवस आहे। प्रकृती चिंताजनक बनलेली आहे। सध्या त्यांनी पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे। स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। हाके साहेब, हा सगळा 7 दिवसापासून हे सुरू आहे तुमचं। आज अनेक मोठे नेते तुम्हाला भेटायला येणार आहेत। कालही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, रस्ताही अडवला गेला होता। त्याच्यापूर्वी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सुद्धा येऊन गेले। त्यामुळे ओबीसी समाज आता कुठेतरी आक्रमक होतोय आणि रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे। सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की रस्त्यावरती बंद किंवा रास्ता रोको करणं आणि खरं तर तरुणांवरती केसेस वगैरे दाखल होऊ शकतात आणि कायद्याचा भंग होतोय। आपण सनदशीर मार्गानं हे आंदोलन करत आहोत। पुढचं आपल्याला आंदोलन काय करायचं असेल तर आपले नेते ठरवतील आणि तसं आव्हान केलं जाईल। पण आता रास्ता रोको आणि बंद करू नये म्हणजे आव्हान आहे, विनम्र आव्हान। कारण आपण जे आता उपोषणासारखं मार्ग आपण लोकशाहीतला आता सध्या आपण त्या माध्यमातून लढाई लढतोय। ह्या आंदोलनाकडं हे आंदोलन संपू नये किंवा ह्या आंदोलनाला थ्रेड्स पोचू नयेत अशी माझी विनंती आहे सगळ्या बांधवांना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वाडीगुद्रीमध्ये इथं तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा हजारोंची गर्दी व्हायला लागली आहे। रोज वाहनं भरून वेगवेगळ्या ठिकाणावरून ग्रामीण भागातून लोक येत आहेत। इथं सुद्धा गर्दी होते सध्या। गर्दी होती आणि विशेष करून तरुण वर्ग येतोय। काय परिस्थिती ह्या डिजिटल जमान्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून तरुणांपर्यंत ही बातमी प्रत्येकापर्यंत डायरेक्ट पोचते आणि ती बातमी बघितल्यानंतर तरुण ॲनालिसिस करतोय, ते क्रिटिसाइज करतोय, तुलना करतोय की एका आंदोलनाला एवढी गर्दी होते आणि आपल्या आंदोलनाला कोण येत नाही असं। म्हणजे ते भावना आहे त्यांची, त्यामुळे ते लोक उत्स्फूर्त येत आहेत आणि लोक एवढी भावनिक आहेत, शोषित आहेत। त्यांना माहिती नाही कसं बिहेव केलं पाहिजे आपण। दे आर नॉट 100% सिव्हिलाइज्ड। ते रडत आहेत, त्यांना असं म्हणजे कोणतरी देव वगैरे असं वाटतं। मी छोटासा कार्यकर्ता आहे, मी फक्त संविधान थोडंसं कळतंय म्हणून मी त्यातली काहीतरी बोलतोय, पण त्यांना असं वाटतंय की हा कोणतरी देव आहे आणि ते रडत आहेत, भिडत आहेत, असं काहीतरी ते इमोशनल हे चालू आहे। त्यामुळं भावनेचा उद्रेक होतोय असं मला वाटतंय। म्हणजे माझं त्याबद्दलचं निरीक्षण असं आहे। तुम्ही मागासवर्ग आयोगाचे सदस्य होतात, आरक्षणावरचा तुमचा अभ्यास चांगला आहे। जरंगेजी मागणी करतायत की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, तर त्या संदर्भातला राज्य शासनाने शासन निर्णय सुद्धा काढला आहे। तो हरकती आणि सूचनांसाठी पेंडिंग आहे। कदाचित विधानसभेच्या अगोदर तो निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा होऊ शकते। तर ह्या सगळ्या सोयऱ्यांवरती तुमची भूमिका काय आहे? हे बघा, सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे नाते। साध्या अपिलिंग भाषेत बोलतोय, टेक्निकल भाषेत बोलत नाही। तर सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे नातेवाईक। सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतरचे नातेवाईक, सगळे म्हणजे पत्नीकडूनचे नातेवाईक। मग आता मला सांगा, मला या सरकारला आणि जरांगे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की सोयरे, समजा एखादं इंटरकास्ट मॅरेज झालं असेल, एखादी अप्पर कास्ट महिलेबरोबर लग्न झालं असेल, तर मग हे रिझर्वेशन त्यांच्या सोयऱ्यांना पण लागू होणार का? हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, ह्याच्या मागचं षड्यंत्र काय आहे या महाराष्ट्रामध्ये? गावात एक नोंद सापडली असेल समजा अधिकृतरित्या, तर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे अख्ख्या गावाला, गावाच्या भोवतालच्या नातेवाईकांना, मग त्याच्या भोवतालच्या नातेवाईकांना, म्हणजे जरांगे साहेबांच्या भाषेत मी नाही बोलत, जरांगे साहेब म्हणतात की मी या नोंदीद्वारे 80% मराठा समाज ओबीसीत घुसवला आहे, आता 20% ह्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं घुसवतोय। ही जी भाषा आहे ही असंविधानिक आहे, कायदा ब्रेक करणारी आहे, इथलं सामाजिक न्यायाचं धोरण ब्रेक ठरवणारी आहे असं मला वाटतं। मी पण त्यातलं तज्ज्ञ वगैरे मी समजत नाही, मी स्वतःला कार्यकर्ता समजतो। पण मग शासन म्हणते ओबीसी आरक्षणाला मी धक्का लागू देत नाही। सगळ्या पक्षाचे प्रमुख म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आणि कुठल्या चौकटीत बसवा। सुप्रीम कोर्ट म्हणते की बाबा हे सोशली बॅकवर्ड ठरू शकत नाही, 750 पानाचं जजमेंट आहे। अनेक आयोग नेमले, बरं ते आयोग तर काय ओबीसीने नेमले नव्हते किंवा त्या आयोगाच्या सदस्यांची संख्या तर काय ओबीसी वगैरे नव्हती। ते 2-4 आयोग पण नाकारतायत
आणि मग हे टेक्निकल मुद्द्याद्वारे आपण काही करू शकत नाही आणि मग आपण असा काहीतरी मार्ग पत्करायचा. मला काय म्हणायचं आहे, का बघा, शासनानं थोडंसं ह्याच्यावरती ॲनालिसिस केलं पाहिजे, इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला पाहिजे, सामाजिक स्थितीगती महाराष्ट्राची अजेंड्यावर घेतली पाहिजे. मराठा बांधवांचं, गरिबांचं आंदोलन, गरिबी असू शकते ना, त्याच्यासाठी योजना राबवाव्यात. आता तुम्ही सारथी काढली, सारथीला निधी बऱ्यापैकी मिळतो आहे, अजून काही योजना द्याव्यात. मराठवाड्यात तीव्रता आहे, मराठवाड्यातल्या म्हणजे मी खूप सल्ला सरकारला देण्या एवढा मोठा नाही आहे, हे माझी मर्यादा आहे. पण त्याच्यासाठी अनेक योजना आहेत. पण तुम्ही बलुता, आलुता, कुठं भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या प्रवर्गात जर अशा पद्धतीने इन्क्लुजन झालं तर मग त्यांच्या कॉम्पिटिशनला आमचा ओबीसी, बलुता, आलुता कसा टिकेल आणि मग ते सामाजिक न्यायाचं धोरण होईल का? म्हणजे हे मला पडलेले प्रश्न आहेत. मग मी कार्यकर्ता म्हणून असेल, मग माझ्याकडलं म्हणून लक्ष पण देत नसतील ना. अरे तो कोण आहे, त्याचं काय आहे, माझी काय पार्श्वभूमी कुठल्या पॉलिटिकल लिडरची नाही, कुठल्या तरी मी बॅक हिस्ट्री खूप मोठं माझं काय आणि त्यांनी माझ्याकडे यावं असं काही नाही ना. मी कार्यकर्ता आहे. मला जे आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी मी अनेक धोरणं बघितलेले आहेत, अनेक लोकांची मतं बघितलेले आहेत, अनेक जजमेंट वाचलेले आहेत, अनेक केस लॉ वाचलेले आहेत. बिंदू नियमावली संदर्भात मी खूप काम आम्ही म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला नॉलेज आहे त्यातलं. हे मी शासनासमोर फॅक्ट आणि फॅक्च्युअल मांडतो आहे. हे वास्तव मांडायला कोणी पुढं येत नाही आहे, ह्याचं दुःख आहे या महाराष्ट्रामध्ये. वास्तवापासून खूप, अरे निवडणुका एकदा येतात, 5 वर्षे तुम्ही सामाजिक न्यायाचं धोरण राबवा ना. रयत आहे शिवाजी महाराजांची. अरे शिवाजीराजांनी मावळा कन्सेप्ट आणली, जात धर्म आणला नाही. 12 बलुतेदारांना साहेब बरोबर घेतलं. वेरचे नायक, जेव्हा माले, शिवा काशी, किती जणांची नावं सांगू. ही महाराष्ट्रात कधी झालं होतं का ओबीसी आणि मराठा असा वाद बघितला का तुम्ही कधी कुठं? आता तुम्ही जेव्हा सामाजिक न्यायाची भूमिका घेता त्यावेळेला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो, तो म्हणजे जो मराठा समाज आहे, जे अत्यंत गरीब आहे, हालाखीचं जीवन जगतो, काही अर्ध एकरवरती आहे, काही 2 एकरवरती आहे, काही समाज भूमिहीन आहे, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यामध्ये सुद्धा मराठा समाज येतो, तर त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज वाटते. मग त्यावेळेला तुम्ही म्हणता की 10% आरक्षण घ्या. कॉन्स्टिट्यूशनला अभिप्रेत सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ही कन्सेप्ट आहे. अलीकडं नरेंद्र मोदी साहेबांनी इकॉनॉमिकल EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 10% रिझर्वेशन दिलं गेलं आहे. आता देशाच्या पॉलिसीमध्ये आता कोणच आरक्षणाच्या बाहेर नाही आहेत. तुम्ही म्हणालात आता 1 एकर 2 एकर आणि काय बऱ्याच गोष्टी, मी ॲग्री आहे त्याबरोबर. EWS दिले ना, कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून दिले ना आपल्याला साहेब. आणि मग हे जे सोशली बॅकवर्ड आहे ना, हे प्रतिनिधित्व आहे साहेब. ही लाभाची योजना नाही किंवा राशनचं दुकान नाही आहे. हे का? अरे हे माझ्या मराठा बांधवांना, युवकांना समजावून सांगायचं आहे. साहेब मी तुम्हाला एक प्रश्न बोलतो की जे इमोशनल वातावरण करून ज्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या, त्याला जर ही फॅक्ट समजावून सांगितली असती की बाबा हे ओबीसी आरक्षण, SC आरक्षण, ST आरक्षण, का नावं चेंज होतात प्रत्येक प्लॅटफॉर्मला, SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्रायब्स, VJNT, NT नोमॅडिक ट्रायब्स, का नावं दिली गेले त्याला? त्याचे काहीतरी निकष आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्यांची तशी वागणूक आहे, तसं त्यांचं हिस्ट्री आहे, तसा त्यांचा, ह्या गोष्टी कायदेशीरदृष्ट्या अडचणीच्या आहेत. मग त्यांना मिळते म्हणून आम्हाला जे सांगताय अगदी टेक्निकल कायद्याचं मुद्द्याचं बोलतं, हे मला मान्य आहे. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये मराठा समाज हा पुढारलेला होता. मात्र आज परिस्थिती बदललेली आहे. बरं, त्यावेळेला जे आरक्षणाचे क्रायटेरिया देण्यासाठीचे जे काही नियम लावले होते त्यामध्ये तुम्ही झोपड्याच्या घरात राहता का, तुम्ही फिरतीवर राहता का, हे सगळे नियम जर काढले? नाही साहेब, हे बघा साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, प्रवर्गाचं नाव काय आहे? BC, OBC. हां, BC म्हणतात पण OBC म्हणू आपण. मागासवर्गीय प्रवर्ग. मागासवर्ग म्हणजे कोण? टोटल आपल्या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेपैकी मागास म्हणजे पिछडलेला, बॅकवर्ड. मग OBC बॅकवर्ड असेल तर महाराष्ट्रामधल्या कुठली कम्युनिटी, मराठा बॅकवर्ड असेल तर मग कुठली कम्युनिटी फॉरवर्ड आहे किंवा पुढारलेली आहे, हे मला मुख्यमंत्र्यांनी किंवा तज्ज्ञ लोकांनी किंवा समित्यांनी, भोसलेनी किंवा शिंदेनी किंवा सुकरेनी यावं माझ्याबरोबर डिबेटला.
तुमच्या TV9च्या प्लॅटफॉर्मवर मी त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे. आणि कार्यकर्ता ग्राउंडवर फिरणारा जर मराठा बॅकवर्ड ठरला असेल या सगळ्या धोरणामुळं, त्याला जबाबदार कोण? मराठा हा शेकडो वर्षापासून लीड करणारा आहे, शासक आहे. मराठा आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे. आठवा ना यशवंतराव चव्हाणांच्या पॉलिसीला, आठवा. खूप काही बोलू शकतो. हे राज्य मराठ्यांचं होणार का मराठी माणसांचं? आठवा. मानाला मान, सन्मान, पलोतेदार, आलोतेदार, शिवाजी महाराजांची रयत. अरे किती आभाळ एवढ्या उंचीची माणसं होती साहेब. थोडंसं तुम्हाला क्रॉस करतो. तुम्ही शासनकर्ती जमात किंवा पुढारलेली जमात, तर धनगर समाजाला सुद्धा हा नियम लागू होतो. मल्हारराव होळकर उत्तर देतो लगेच, इमिजिएट. हो, मल्हारराव होळकर हे राज्यकर्ते लगेच सांगतो. मल्हारराव होळकर सरदार होते, राजे होते. मग आदिवासीमध्ये पण गोंड राजे होते बघा. हां, मल्हारराव होळकरांचा इतिहास असा आहे साहेब की दिल्लीच्या तख्तावर 3 बादशाहांना बसवण्याचा पराक्रम मल्हारराव होळकरांनी केला. ओके. हां, त्यानंतर धनगरांचा इतिहास असा आहे साहेब, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला पॉप्युलेशन आहे असं म्हटलं जातं. तर त्या 2 नंबरच्या पॉप्युलेशनचे प्रतिनिधी किती पाहिजेत विधानसभेत? ओनली 1. देशाच्या संसदेमध्ये गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये धनगराचा एक लोकनियुक्त खासदार निवडून जाऊ शकला नाही. बरोबर आहे. धनगर म्हणजे मेंढपाळ आहे. काही ठिकाणी स्थिर शेती करतोय तो, बारामती पट्ट्यात, इंदापूर पट्ट्यात, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये. म्हणजे धनगर नाही. तुम्ही धुळ्याला खानदेशात गेलातल्या ठेलारीची परिस्थिती बघितली साहेब. तुम्ही माझ्यावर कधीही चला. तुम्ही मानदेशमधले मेंढपाळ स्थलांतरित होतात, घोडी, कुत्री, माणसं, ते गाठोडे. मी असं भावनिक नाही करत किंवा काल्पनिक नाही बोलत. लोक पावसाळ्याच्या अगोदर ज्यावेळेस स्थलांतर करतात, प्रत्येक गावात त्या मेंढपाळांना, त्या महिलांना मारहाण केली जाते. हां, मग मला म्हणायचं आहे काय, मी आयोगावर सदस्य असताना इम्पेरिकल डेटासाठी आणि सोशिओ इकॉनॉमिकल सर्वेसाठी एवढा आग्रह धरला. तुमच्या माध्यमावरती माझ्या तास मुलाखती झाल्या साहेब. पण सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा इथं इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही महाराष्ट्रात. विथ द पीपल, म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आम्ही मंत्रिमंडळ आहोत. आम्हाला महाराष्ट्रामधल्या योजना छोट्या माणसांपर्यंत पर्क्युलेट करायचे आहेत. मी काय म्हणतोय, ओबीसीमध्ये पण क्रिमिलियरची ही आहे ना, म्हणजे 8-10 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर त्याला ती सुविधा भेटतच नाही ना. मग तुम्ही म्हणताय ते गरीब मराठ्याच्या योजना तुम्ही रिफॉर्म करा ना. तुम्ही पहिल्याच योजनावर का डटून बसलाय? तुम्ही नवीन पॉलिसी आणा, तुम्ही ठरवा, चाळण लावा ना. फॉरवर्ड आहेत ते फॉरवर्डमध्ये जातील, गरीब आहेत त्या गरिबांच्या पॉलिसी ठरवा, प्रॉपर पॉलिसी ठरवा. हां, तुम्ही ओबीसीमधली काही घराणी मोठी असू शकतात, माळी, धनगर, वंजारी. एखादा माणूस जर त्याच्या पॉकेट्सवर कशावर काय, तो जर एखादा चांगला फॉरवर्ड असेल, तुम्ही स्क्रुटिनी करा ना. अहो तुम्ही डिजिटल, तुम्ही पॅन, आधार, तुमचं तर काय हो तुमच्याकडं. कार्यकर्ता म्हणून विनवणी करतोय राव. तुम्ही निवडणुकीच्या ॲप्रोचनं पाहताय सगळ्या गोष्टीकडं. अरे 5 वर्षात तुम्ही एकदा निवडणुका संपल्या की तुम्ही महाराष्ट्रातल्या रयतेवर काम करा. मी सल्ला देणं एवढा निश्चित मोठा नाही. तुम्ही मूलभूत मांडणी करता, हे म्हणजे हे पटण्यासारखी आहे. पण मग आता ज्या बॅकवर्ड क्लासमधले होते, जे पुढारलेले आहेत, त्यांची स्क्रुटिनी केली पाहिजे. पण मग ज्या फॉरवर्डेड जाती आहेत पूर्वीच्या, जसं तुम्ही मराठा म्हणालात, तर त्यातला काही क्लास जर बॅकवर्ड झाला असेल तर त्यांच्यासाठी पण काही वेगळी रचना करावी. हे बघा, रिझर्वेशन पॉलिसी आहे ना, फिलिंग रिझर्वेशनबद्दल बोलतोय आम्ही. गरीब होऊ शकतो माणूस, श्रीमंत होऊ शकतो, पण ह्या भारत देशामध्ये जन्मावर क्लास ठरला जातो. नाभिकाच्या पोराला किंवा एखाद्या बेरडाच्या पोराला ह्या महाराष्ट्राच्या हाऊसमध्ये जावंसं वाटलं तर त्याला इथला कुठलाही पक्ष तिकीट देत नाही.
इथं फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. कारण तिकीट का दिलं जात नाही, तो निवडून येण्याची त्याच्याकडं मताधिक्य नाही. काय ती निवडणूक जिंकण्याचं सामर्थ्य नसतं. धनगरांना का तिकीट मिळत नाहीत, संख्या असून पण? त्याला पैसे नाहीत, तो निवडणूक लढू शकत नाही, तो जिंकू शकत नाही. तुम्ही मगाशी धनगराचा विषय उचलला म्हणताना मी बोललो. तर ही फ्री अँड फेअर इलेक्शन हे कॉन्स्टिट्यूशनचे काही हे आहेत, मर्यादा आहेत. पण आपण राज्यकर्ते म्हणून आपलं उदार धोरण, मानवतावादी धोरण, सामाजिक न्यायाचं धोरण असलं पाहिजे की नाही? हे बघा 78 वर्षात अमृत महोत्सव देश साजरा करतो आहे. एक प्रश्न मी कायम मांडतो आहे, या पुरोगामी महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात 1% जास्त बजेट ह्या ओबीसी विजयंतीच्या 50%हून जास्त लोकसंख्येला 1% जास्त बजेटरी तरतूद नाही साहेब. आणि 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. मग 1% बजेट तुम्ही 50-60% लोकांना देत आहे. कसे ते फॉरवर्ड झाले असतील? हे प्रश्न आहेत साहेब. हे कोण बोलणार आहे? पुढारी बोलणार नाहीत हे, कारण त्यांना हारण्याची किंवा जिंकण्याची भीती असते. आणि अजून एक मी वारंवार सांगतोय, आमदार खासदार निवडून आले ना, ठीक आहे, निवडून येऊ शकतात लोकशाहीमध्ये, पण आल्यानंतर त्यांचे काउन्सिलिंग झाले पाहिजेत, त्यांचे क्लास झाले पाहिजेत. मागास म्हणजे काय, मागासवर्गीय म्हणजे काय, दलित म्हणजे काय, SC ST म्हणजे काय, त्यांचे हक्काधिकार काय आहेत, ॲट्रॉसिटी म्हणजे काय, आपण आपल्या क्राऊडला कसं समजावून. म्हणजे जरांगेसारखं वाईट, म्हणजे आत्महत्या केलं हे वाईट आहे ना. आंदोलन करायचं तुम्हाला अधिकार आहे, पण त्या आंदोलनाला भावनिक होऊन लोकांनी आत्महत्या करणं. आपण अरे कधीतरी फॉरेन पॉलिसीचा विचार करा तुम्ही. कधीतरी बर्ड व्ह्यूनं कधीतरी महाराष्ट्र बघा. बर्ड व्ह्यूनं बघा ना महाराष्ट्र. अरे 12 करोड जनतेचं दायित्व आहे हो तुमच्याकडं साहेब. अरे काय बोलायचं? म्हणजे त्रास देणारा प्रश्न आहे तुमच्या मनाला सुद्धा तो पडलेला प्रश्न आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला वळवतो. शेड्यूल ट्राईब आणि नोमॅडिक ट्राईब ह्या 2 वर्ग करण्यात आले. आणि धनगर जे आहेत, नाही, शेड्यूल्ड कास्ट हा प्रश्न वेगळा, OBC SC वेगळा, पण ट्राईब्सवरती जर बोलायचं झालं, हां, नोमॅडिक ट्राईब्स आणि आदिम जमाती आणि भटक्या जमाती, तर धनगर असतील किंवा ह्या जाती ह्या जमातीत ठेवलं, मात्र त्यांना OBC मध्ये घेण्यात आलेला आहे विजयंतीचा जो प्रवर्ग आहे. मग हा जो बदल आहे, तर तुमची जी जमात आहे धनगर समाज, ते सातत्याने मागणी करते की आम्हाला आदिवासींमध्ये टाका. हे बघा, धनगरांचे ज्यावेळी मेंढपाळ आणि आमच्या धुळे परिसरातला, कोकण परिसरातला धनगर बघितला, मी अपवाद फक्त काय करतो की काही ठिकाणी स्थिर शेती केली धनगरांनी, पण त्यांचं काही मूळ गेलेलं नाही किंवा त्यांचं स्टेटस, शेती केली, थोडाफार पैसा आला, घरं बांधली म्हणून त्यांचा स्टेटस मिळालेलं नाही त्यांना. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, ते निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. ते एक आमदार आहे, तो किमान 70 ते 80 आमदार पाहिजेत धनगरांच्या पॉप्युलेशनप्रमाणे. एक आमदार आहे फक्त. हां, म्हणजे मला म्हणायचं आहे काय की मग काय प्रश्न होता आपला? मग STची जी मागणी आहे ही प्रॉपर मागणी आहे बरं का. STची मागणी नाही बोला. आता ही रेकॉर्ड होती. STची मागणी आहे ही देशाला स्वातंत्र्य मिळाली तेव्हापासूनची मागणी आहे. आमच्या 4 पिढ्या खपल्यात. मी सगळं शेड्यूल सांगू शकतो तुम्हाला. ती मिळेल नाही मिळेल, कोर्ट, रस्त्यावरची लढाई. धनगर इनऑर्गनायझ्ड आहे, प्रतिनिधी नाहीत, तर ते सक्सेस किती होणार हा डाऊट आहे. पण त्याच्या उपर जाऊन माझं असं म्हणणं आहे की जे आपल्या ताटातलं आहे आता सध्या, काही लोक मेडिकलला ॲडमिशन घेत आहेत किंवा काही लोक पोलीसमध्ये भरती होत आहेत, त्या लोकांचं थांबून जाईल ना. म्हणजे ST पण नाही, पुन्हा हे NT पण नाही. आणि ह्या OBC मधल्या 27% सगळ्यात जास्त म्हणजे 3.5% रिझर्वेशन धनगरांना भेटते त्यांच्या पॉप्युलेशनप्रमाणे. मग हे 3.5% रिझर्वेशनचं आता फक्त धनगर कम्युनिटीपुरतं बोलू आपण, संरक्षण बलुत्यांनी करायचं का? छोट्या छोट्या जातींनी करायचं का? ते तर बिचारे मायक्रो आहेत, गावात 1-1, 2-2 घरं आहेत त्यांची. ती रस्त्यावरची लढाई कशी लढतील? माझी म्हणून जे मेजर आहेत OBC मध्ये
त्यांची पण परिस्थिती खूप चांगली असं नाही. वंजारी असेल ऊस तोडतोय, बंजारा असेल तांड्यावर राहतोय. पण ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एकी करून आम्हाला हे ओबीसीचा प्रवर्ग वाचवायचा. 300-400 जातींचा हक्क आणि अधिकार आम्हाला वाचवायचे. प्रवर्गाची लढाई लढतोय आम्ही जातीची लढाई नाही लढत. तर हे होते लक्ष्मण हाके. अत्यंत मूलभूत स्वरूपाची मांडणी त्यांनी केलेली आहे, ज्याचा सर्वसामान्य माणसांनी आणि सरकारने सुद्धा गांभीर्याने विचार करायला हवा. कॅमेरामन अमित आडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.